नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC वॉरियर ऑल इन वन या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी प्रियांका तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आपण एक सिरीज सुरू केली आहे की ज्यात कंबाईनच्या दृष्टिकोनातून आपण महाराष्ट्राचा इतिहास कव्हर करत आहोत, जो की 11वीच्या जुन्या पुस्तकातून म्हणजेच 11वी जुना स्टेट बोर्ड यामधून कव्हर केला जाईल. हे एक उजळणी लेक्चर असेल, म्हणजे रिव्हिजन लेक्चर असेल, ज्याचा तुम्हाला 100% फायदाच होईल. जर फर्स्ट पार्ट कोणी पाहिला नसेल तर त्यांनी सुरुवातीला फर्स्ट पार्ट पाहून घ्या, त्यानंतर हा सेकंड पार्ट पहा. याचा तुम्हाला 100% फायदाच होईल. चला तर मग आपण आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूयात. आजचा टॉपिक आहे स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान 1818 ते 1845. पहिले आहेत रामोशी कोळी भिल्ल यांचा उठाव, त्यापैकी उमाजी नाईक यांचा उठाव. उमाजी नाईक हे स्वतःला रामवंशी समजत असत. ते शरीराने बळकट, उंचपुरे आणि बांधेसूत व राकट होते. निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत आणि आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा लावत असत. त्यांचा राजा कोण होता की निजामाच्या प्रदेशातील शोरापूरचा राजा, जो त्याला आपले प्रमुख मानत असत. पुणे प्रांतातील रामोशांमध्ये चव्हाण आणि जाधव ही दोन आडनावे लोक लावताना दिसतात. रामोशी लोक शेती, पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त, मोठ्या वाड्यांवरील पहारेकरी इत्यादी कामे करत असत. किल्ल्याच्या संरक्षणाच्या बदल्यात त्यांना ठराविक गावात महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळत असे. मात्र इंग्रजांच्या राजवटीत त्यांनी कामावरून कमी करण्यास आले, म्हणजे इंग्रजांच्या राजवटीस त्यांना कामावरून काढून टाकले. त्यांची इनामेही जप्त केली. त्यामुळे हे लोक दरोडे घालू लागले. त्यामुळे ब्रिटिश कायदेव्यवस्था धोक्यात आली. त्यापैकी आहेत उमाजी नाईक. उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील भिवरी येथे 1791 झाला. त्यात पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्ताचे काम ते पाहत होते. 1818 साली भोरजवळील बिंगवाड्यात त्यांनी दरोडा टाकत असताना उमाजी पकडले गेले. तुरुंगाची शिक्षा भोगत असताना उमाजीने अक्षर ओळख करून घेतली. संतू नाईकच्या नेतृत्वाखाली भांबुर्ड्यांचा लष्करी खजिना लुटला 1824 ते 1825ला. त्यानंतर पुढे उमाजीकडे रामोशांचे पुढारपण आले. अनेक दरोडे टाकले, वाटमाऱ्या केल्या. 1826 इंग्रजांनी उमाजी विरोधात पहिला जाहीरनामा काढला. त्यामध्ये 100 रुपये बक्षीस होते. लोक उमाजीच्या बाजूने असल्याने उमाजीला पकडण्यात अपयश आले. मोक्याच्या जागी चौका बसवल्या, घोडदळ तयार केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. इंग्रजांनी उमाजीला पकडून देणाऱ्यास असलेली बक्षिसाची रक्कम 1200 रुपये केली. उमाजीने स्वतःला राजे म्हणून घेण्यास सुरुवात केली होती. कुठल्याही डोंगर कपारात त्याचा दरबार भरत असे. गोरगरिबांना दक्षिणा देणे, दान देणे अशी तो कामे करत असे. पुणेचा कलेक्टर HD रॉबर्टसन आणि उमाजी यांच्यात परस्पर विरोधात जाहीरनामे काढले. इंग्रजांनी उमाजीच्या बायको आणि मुलांना पकडून कैद केल्याने अखेर उमाजीने इंग्रजांपुढे शरणागती पत्करली. इंग्रजांनी त्याचे सर्व गुन्हे माफ केले. त्याने सरकारी नोकरी स्वीकारली. पुणे आणि सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली. मात्र भोर संस्थानातील 13 गावाच्या महसुलावरून इंग्रजांशी त्याचा संघर्ष झाला. उमाजीने पुन्हा बंड केले. पुन्हा रामोशांच्या टोळ्या तयार केल्या. उमाजीला पकडण्याची जबाबदारी अलेक्झांडर आणि मॅकिंटॉश यांच्यावर सोपवली. पुण्याचे तेव्हाचे कलेक्टर जॉर्ज रिपन आणि उमाजी यांनी परस्पर विरोधात जाहीरनामे काढले. 1831ला जाहीरनामा काढून इनामाची रक्कम 10,000 रुपये आणि 400 बिघा जमीन एवढी केली. बातमी पुरवणाऱ्यास 5,000 रुपये आणि 200 बिघा जमीन दिली जाईल असा जाहीरनामा काढला. उमाजीचे जवळचे सहकारी काळू आणि नाना या आमिषाला बळी पडले. काळू आणि नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ आवळस येथे आणले. 25 डिसेंबर 1831 रोजी उमाजीला पकडून इंग्रजांच्या स्वाधीन करण्यात आले आणि त्याला गुन्हेगार ठरवून 3 फेब्रुवारी 1834ला त्याला फाशी देण्यात आले. त्यानंतरचे आहे कोळ्यांचे बंड. कोळ्यांची मुख्यतः वस्ती मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण या भागात आहेत. महाराष्ट्रात कोळ्यांचे साधे कोळी आणि डोंगरी कोळी असे भेद असून सोनकळी, महादेव कोळी इत्यादी पोटभेद आहेत. किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान होते. परंतु इंग्रजी राजवटीत किल्ल्यांची व्यवस्था पूर्णतः बदलली गेल्यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. शेतीवर उदरनिर्वाह करावा लागला. तर इंग्रजांनी त्यांच्या जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे कोळ्यांवर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे कोळी इंग्रजांच्या विरोधात गेले. कोळ्यांचे 3 टप्प्यात उठाव झाले. त्यातील पहिला टप्पा 1824ला मुंबई दरम्यान
मुंबई या भागात नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला. तो उठाव ब्रिटिशांनी दडपला व त्या भागात शांतता केली. पोलीस दलातील कोळी जमातीचा अधिकारी रामजी भांगडिया हा अत्यंत नाराज झाला. त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सारा भरण्यास नकार देऊन कोळ्यांचे संघटन आणि शस्त्रास्त्रे जमवली. 1828 साली रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी पुन्हा उठाव केला. हा उठाव 2 वर्षे चालू होता. अलेक्झांडर आणि मॉन्टिकस यांनी हा उठाव मोडून काढला. तर कोळ्यांचा पहिल्या टप्प्यातील उठाव कोणी मोडला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते आहेत कलेक्टर अलेक्झांडर आणि मॅकिंटॉश यांनी हा उठाव दडपून काढला. त्यानंतर दुसरा टप्पा आहे 1839ला पुण्यात एकदम उठाव केला. हा झाला दुसऱ्या टप्प्यातला. त्यावेळी त्यांनी 2 घोषणा करण्यात आल्या होत्या की दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली आहे व संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे. घोड नदी येथील सरकारी खजिना 150 कोळ्यांनी वेढला आहे. मात्र रोज या असिस्टंट कलेक्टरने पुन्हा उठाव मोडून काढण्यास यश मिळवले. हा उठाव कुणी मोडला? रोज ह्याने मोडला, कोळ्यांचा दुसरा उठाव. त्यानंतर 54 कोळ्यांना पकडण्यात आले आणि पुढील 5 वर्ष कोळी मात्र शांत राहिले. त्यानंतर तिसरा टप्पा झाला. हा रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली झाला. पुणे, नाशिक आणि नगर परिसरात झाला. पुणे, सातारा येथे याचे उनलवून पसरले होते. 1854मध्ये बापू भांगडिया याला पकडण्यात यश आले. त्यामुळे कोळ्यांमधील असंतोष वाढला. कोळ्यांनी लुटालुटीचे सत्र सुरू केले. उठावाचे लोण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पसरले. कॉम्रेड जेलने उठाव दडपण्यास सुरुवात केली. म्हणजे तिसरा उठाव हा कॉम्रेड जेलने पकडला. जेलने हा उठाव दडपण्यास सुरुवात केली आणि 1850पर्यंत कोळ्यांच्या उठावाचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला. त्यानंतर आहे भिल्लांचे उठाव. भिल्लांची वस्ती आरवली, मध्य विंध्य प्रांत, सह्याद्री, सातपुडा इत्यादी पर्वतरांगांमध्ये होती. खानदेशातही त्यांची वस्ती होती. शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. बरडा, डाकची, माऊची, वसावी, तडवी इत्यादी ह्या जाती होत्या. भिल्लांमध्ये बरडा, डाकची, माऊची, वसावी आणि तडावी अशा अनेक जात्या होत्या. पेशवाईच्या अखेरच्या काळात खानदेशात माजलेल्या अराजकतेचा फायदा घेत भिल्लांनी 1803मध्ये उठाव केला. पेंढारी लोकांचा पाठिंबा मिळाला त्यांना. 1818मध्ये अजंठा, सातमाळा भागात त्यांनी उठाव केला. त्यानंतर ब्रिग्ज या कलेक्टरने या भागात उठाव मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर दडपशाही यशस्वी न झाल्यानंतर त्याने सैन्य धोरण स्वीकारत भिल्लांना पेन्शन देण्यास सुरुवात केली. शरण आलेल्या भिल्लांना माफी देण्यास सुरुवात केली. मात्र तरीही उठाव सुरूच राहिला. त्यामुळे सातमाळचा चिल नाईक याचा यात समावेश होतो. त्याने इंग्रजांना हैराण करून सोडले होते. ब्रिग्जने पकडून त्याला फाशी दिले. 1822ला पुन्हा हिरा नावाच्या भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला. 1825मध्ये सेवाराम घिसाडी याच्या नेतृत्वाखाली पुन्हा उठाव झाला. सेवारामच्या उठावास देशी संस्थानिक व देशमुख यांचा पाठिंबा मिळत गेला. उठावाचे स्वरूप व्यापक बनले. ऑल्ट्रम याने सेवारामला पकडले व त्याच्यासह त्याच्या साथीदारांचे गुन्हे माफ केले. त्यांच्या जमिनी त्यांना परत दिल्या. भिल्लांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी सैन्य भरती, बंदोबस्ताचे काम, सरकारीतर्फे बी-बियाणे पुरवणे अशी कामे आणि योजना सुरू केल्या. त्यानंतर आहे 1858चा उठाव. 1858चा उठाव आणि महाराष्ट्र. त्यामध्ये रंगोबापूजी गुप्ते. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांनी गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगोबापूजी गुप्ते यांनी प्रयत्न केले. त्यानिमित्ताने ते इंग्लंडला गेले. मात्र हताश होऊन त्यांना परतावे लागले. त्यामुळे 1857च्या उठावात त्यांनी भाग घेतला. युरोपियन अधिकाऱ्यांना ठार करणे, सरकारी खजिना लुटले, कैद्यांची सुटका करणे आणि त्यासाठी भोरपासून बेळगावपर्यंत हिंडून मांग, रामोशी आणि कोळी यांनी एकत्र करून सैन्य उभारले. उठावासाठी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वठार, बेळगाव, कळंबी, कराड, आरळे, देऊर इत्यादी ठिकाणे निवडली. इंग्रजांना त्यांच्या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर ते भूमिगत झाले. त्यानंतर कोल्हापूरमधील उठाव. पहिला उठाव 31 जुलै 1857च्या रात्री 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला. रेजिमेंटची तिजोरी लुटून युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरही त्यांनी हल्ले केले. जेकब नावाच्या अधिकाऱ्याचा हा उठाव मोडून टाकला. जेकबनं कोल्हापुरातले उठाव कोणी मोडला तर जेकब नावाच्या अधिकाऱ्याने. दुसरा उठाव 6 डिसेंबर 1857 रोजी घडला. कोल्हापूर, धारवड येथील हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली.
मात्र ब्रिटिशांनी सावध होऊन हा उठाव मोडून काढला. त्यानंतर आहे पेठमधील उठाव. नाशिक जिल्ह्यात पेठ या ठिकाणी कोळ्यांचा उठाव झाला. पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव यांनी नेतृत्व केले. पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव यांनी या उठावाचे नेतृत्व केले. त्यानंतर 6 डिसेंबर 1857ला कोळी लोकांनी हर्सुलच्या बाजारात अचानक लूट केली. त्यावेळी त्यांना भिल्लांनी मदत केली होती. सरकारी खजिना लुटला. ग्लासपूल या अधिकाऱ्याने हा बंड मोडून काढले. पेठमधील बंड कोणी मोडले तर ग्लासपूल या अधिकाऱ्याने मोडले आणि पेठच्या राजाला यामुळे फाशी देण्यात आली. पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव यांनी त्यांचं नेतृत्व केलं होतं. त्या राजाला तिथे फाशी देण्यात आली. त्यानंतर नगर आणि नाशिकमधील उठाव. 1857च्या बंडात नाशिक आणि नगर येथील भिल्लांनी उठाव केला. 21 जानेवारी 1857ला नांदगावला भिल्ल आणि इंग्रज यांच्यात जोराची चकमक झाली. ब्रिटिशांनी अनेक बंडखोरांना ठार केले, काहींना फाशी आणि काहींना जन्मठेप दिली. जामखिंडी संस्थानातील उठाव. जामखिंडीचे राजे आप्पासाहेब पटवर्धन होते. ते इंग्रजांच्या मर्जीतले होते. त्यांनी आपल्या संस्थानात उठाव होऊ नये यासाठी म्हणून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा किल्ल्यास साठवला. परंतु त्यांच्या हालचालींबाबत इंग्रजांचा गैरसमज झाला. इंग्रजांनी संशयितांना ताब्यात घेतले आणि उठाव होण्यापूर्वीच तेथे बंदोबस्त करण्यात आला. त्यानंतर मुधोळमधील बेरड जमातीचा उठाव. इंग्रज सरकारने 1857मध्ये शस्त्रबंदीचा कायदा लागू करून लोकांकडून हत्यारे आपल्याकडे जमा करून घेण्यास सुरुवात केली. मुधोळमधील हुलगडीच्या बेरडांना हा कायदा मान्य नव्हता. कोणीही शस्त्रे जमा करू नयेत असा प्रचार त्यांनी सुरू केला. मुधोळच्या संस्थानिकांनी इंग्रजांना बातमी पुरवून सैन्य बोलावून घेतले. सैन्य व बेरड यांच्यात चकमक झाली आणि हुगळी येथे एका रात्री 200 बेसावध बेरडांची कत्तल करण्यात आली. नागपूर येथील उठाव. नागपूरला 13 जून 1857ला ही उठावाची तारीख ठरली होती. रात्री आकाशात शोभेच्या दारूचे फुगे फोडून इशारा द्यायचा होता व इंग्रज रेसिडेन्सी, सीताबर्डीचा किल्ला, कामठी इत्यादी ठिकाणी ताब्यात घ्यायची होती. मात्र इंग्रजांना याचा सुगावा लागला आणि आकाशात फुगे फुटणार नाही याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी पकडलेल्या 3 बंडखोरांना फाशी देण्यात आली व अनेकांना जन्मठेप सुनावली. त्यानंतर औरंगाबादमधील उठाव. 1857च्या उठावाच्या वेळी औरंगाबाद निजामी राजवटीत होते. सर्वत्र झालेल्या बंडामुळे तेथील इंग्रजी फौजेतील हिंदी शिपायांमध्ये चलबिचल सुरू झाली. तेथील घोडदळाच्या फलटणीत मुस्लिम शिपायांत चाललेल्या हालचालींबाबत इंग्रज शासक बनले. उठावाचा उद्रेक होण्यापूर्वीच संशयित पकडले गेले. अनेकांना सैन्यातून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर आहेत शेतकऱ्यांचे उठाव. पावसाचे कमी प्रमाण, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, दुष्काळातही करवसुली, शेतमजुरांना मजुरी नाही, शेतीचे कमी उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांनी उठावास सुरुवात केली. 1874मध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्धे गावापासून उठाव सुरू झाला. सारा भरण्यास नकार दिला आणि सावकारांवर हल्ले केले. त्यानंतर 12 मे 1875मध्ये सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. हा कंबाईन 2020च्या एक्झामला हा आला होता प्रश्न की शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला, तर तो 12 मे 1875ला सुपे येथे झाला. त्यामध्ये मारवाडी, गुज्जर व सावकारांवर हल्ले चढवले गेले. नंतर नगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात हा उठाव घडून आला. नगर जिल्ह्यातील सावकारांच्या घरांवर हल्ले करण्यात आले. गहाण खते जाळून टाकणे, सावकारांची मालमत्ता लुटणे असे प्रकार चालू झाले. त्यात पुण्यात खून आणि लुटमार सुरू झाले. हे पहा मित्रांनो, आपण इथं प्रूफ पण पाहू शकतो की 11वीच्या इतिहासातून जसेच्या तसे लाईनशीर प्रश्न पडतात. तर मग हा किती महत्त्वाचा असेल त्यासाठी हे मन लावून ऐका आणि रिव्हिजन लेक्चर आहे तर समजून घ्या. त्यानंतर मुंबई सरकारने उठावामागे असलेले दुष्काळाचे कारण लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या असंतोषाच्या इतर कारणांची चौकशी करण्यासाठी डेक्कन रॉयटर्स कमिशन नेमले. शेतकऱ्यांच्या असंतोषाचे कारणाची चौकशी करण्यासाठी मुंबई सरकारने नेमलेलं कमिशन कोणतं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते आहे डेक्कन रायटर्स कमिशन. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की डेक्कन रायटर्स कमिशन हे कशासाठी नेमलं होतं, तर ते शेतकऱ्यांच्या असंतोषाच्या इतर कारणांची चौकशी करण्यासाठी. या कमिशनमध्ये 4 सदस्य होते. त्यांनी शेतकऱ्यांबाबत अदूरदर्शीपणा व शेतकऱ्यांच्या असंतोषाचे कारण असल्याचे सांगितले. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांबाबत अदूरदर्शीपणा हे शेतकऱ्यांच्या असंतोषाचे प्रमुख कारण आहे. त्यानंतर सरकारने 1879मध्ये दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट संमत केला. त्या अन्नवे त्यांनी तगाईची सोय केली. शेतकरी बँका सुरू करणे, कर्जबाजारीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे लगेचच हस्तांतरित होणार नाही अशा प्रकारची त्यांनी तरतूद केली.
त्यानंतर आहेत वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव. यांना आद्य क्रांतिकारक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 1857च्या उठावानंतर इंग्रजांच्या विरोधात तो पहिला उठाव होता. तो वासुदेव बळवंत फडके यांनी केला. 4 नोव्हेंबर 1846ला रायगड जिल्ह्यातील शिरढोण येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्याकडे कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी होती. मात्र मराठी सत्तेच्या ऱ्हासानंतर त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाले आणि शिक्षण त्यांना पूर्ण करता आले नाही. उदरनिर्वाहासाठी प्रथम रेल्वे खात्यात त्यांनी लिपिक म्हणून कामाला लागले. त्यानंतर ते लष्करी खात्यात लेखा विभागात नोकरीस लागले. हाही प्रश्न आला होता. हे वाक्य महत्त्वाचं आहे की त्यांनी उदरनिर्वाहासाठी त्यांनी प्रथम रेल्वे खात्यात काम केले, त्यानंतर त्यांनी लष्करी खात्यात काम केले. त्यांनी टपाल खात्यात काम केलेलं नाही, हे लक्षात ठेवा. फसवण्यासाठी टपाल खात्यात तिथं देऊ शकतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीस उपस्थित न राहता आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. शस्त्रबळाखेरीज इंग्रज भारत सोडून जाणार नाहीत असे त्यांना वाटत होते. पुण्यातील तरुणांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी ते सार्वजनिक सभेच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. न्यायमूर्ती रानडे, सार्वजनिक काका यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यानंतर 1873ला स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. सामाजिक ऐक्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली. ऐक्यवर्धिनी संस्था कुणी सुरू केली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते लक्षात ठेवा. त्यानंतर 1874मध्ये पुणे येथे पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातच इंग्रजांविरुद्ध भाषणे देण्यास त्यांनी सुरुवात केली. लिटनच्या काळात व्हिक्टोरिया राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी दिल्याने फडकेंचा राग अनावर झाला. गुप्त संघटना स्थापन करण्यासाठी तरुणांची त्यांनी जमावजमाव सुरू केली. त्यानंतर 20 फेब्रुवारी 1879 नंतर रामोशी, कोळी, मांग, महार, मुसलमान इत्यादी सहकाऱ्यांच्या मदतीने पुण्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली. इंग्रजांचे राज्य सनदशीर मार्गाने पराभूत होणार नाही म्हणून क्रांतीचा मार्ग त्यांनी अवलंबला. त्यानंतर त्यांनी दत्त महात्म हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. त्यांचा ग्रंथ कोणता तर दत्त महात्म, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळील धामारी गावात त्यांनी पहिला दरोडा टाकला. कुठे टाकला तर धामारी गावात टाकला. त्यानंतर सरकारी खजिने लुटण्याऐवजी खेड्यापाड्यातील श्रीमंतांची घरे लुटण्यावर त्यांचा भर होता. जेजुरी, खेड, लोणी, पुरंदर, वेल्हे या गावांवर त्यांनी दरोडे टाकले. 1879मध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून आतापर्यंत फक्त त्यांनी तेथील श्रीमंत लोकांविरोधात चाललेली आमची मोहीम यानंतर आम्ही युरोपियनांसाठी सुरू करू, युरोपियनांची कत्तल करू आणि 1857च्या बंडासारखे दुसरे बंड उभारू असा त्यांनी इशारा दिला होता. लुटीवरून रामाशांबरोबरच त्यांचे संबंध बिघडले होते. पुण्याचा पोलीस प्रमुख मेजर डॅनियल याने फडके यांना पकडण्याची मोहीम उघडली. मुंबई सरकारने फडके यांना पकडण्यासाठी 4000 रुपयांचे रोख बक्षीस लावले होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून फडके यांनी जाहीर केले की मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांचे डोके कापून आणणाऱ्यास 10,000 रुपये बक्षीस दिले जाईल. फडक्यांनी नंतर कोकणाकडे आपला मोर्चा वळवला. रामोशांनी त्यांची साथ सोडली. त्यानंतर कोकणातून गाणगापूरला गेले. त्यांनी दरम्यान पुण्यात विश्रामबाग वाडा आणि बुधवार वाड्यात त्यांना आग लावण्यात आली. पोलिसांना फडक्यांवर संशय होता, मात्र ही आग कृष्णाजी रानडे यांनी लावली होती. तर असा प्रश्न विचारू शकतात की जी विश्रामबाग वाडा आणि बुधवार वाड्याला जी आग लावली होती ती कोणी लावली होती, तर ती आग कृष्णाजी रानडे यांनी लावली होती. फडके गाणगापूरवरून श्रीशैल्यमला गेले होते. तेथे रघुनाथ भटाने त्यांची भेट घेतली. फडके यांनी दुसरा जाहीरनामा काढून गव्हर्नरला ठार मारणाऱ्यास 5,000 रुपये बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर 23 जुलै 1879ला विजापूरजवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एक बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला भरला. उच्च न्यायालयात त्यांचे वकीलपत्र महादेव चिमाजी आमटे यांनी घेतले होते, मात्र त्यांना जन्मठेपच झाली. त्यांचं वकीलपत्र कुणी घेतलं होतं तर महादेव चिमाजी आपटे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 3 जानेवारी 1880ला तेहरान बोटीने त्यांना येमेनमधील एडनला ठेवण्यात आले. तुरुंगात अनन्वित छळ झाला. त्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र ते त्यात अयशस्वी झाले आणि 17 फेब्रुवारी 1883ला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमृत बाजार पत्रिकेने यांच्या अटकेनंतर नोव्हेंबर 1879मध्ये लिहिलेल्या लेखात देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा त्यांचा गौरव केला आहे. तर असं विचारू शकतात की कोणत्या पत्रिकाने
त्यांचा उल्लेख की देशप्रमाणे उथमलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा उल्लेख त्यांचा केला आहे, तर ते अमृत बाजार पत्रिकेनं केला होता. त्यानंतर 1885 ते 1920 महाराष्ट्रातील राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे. त्यातील पहिलं कारण आहे ऐतिहासिक वारसा. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला स्वराज्याचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, लोकमान्य टिळकांची शिवजयंती आणि गणेश उत्सव साजरा करण्यात केलेली सुरुवात यामुळे मराठी माणसात राष्ट्रवादाची भावना विकसित झाली. त्यानंतर आर्थिक शोषण. हस्तव्यवसाय, लघु व्यवसाय आणि बलुतेदारी व्यवसायाला उतरती कळा लागली. व्यावसायिक आणि कारागीर बेकार झाले. दुष्काळातही सक्तीने चारा वसूल केल्याने शेतकरी सावकारांच्या पाशात अडकला. त्यानंतर इंग्रजी राजवटीचा परिणाम. इंग्रजांमुळे पाश्चात्य संस्कृती, साहित्य, शिक्षण, प्रशासन, कायदा, सुधारणावादी विचार इत्यादींच्या संकल्पनांचा संपर्क भारतीयांशी आला. वैचारिक क्रांतीमुळे राष्ट्रवादाची भावना वाढली. समाजसुधारकांचा वर्ग तयार झाला. त्यानंतर इंग्रजी भाषेचा प्रसार. 1835ला लॉर्ड विल्यम बेटिंग याने इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा केला. त्यामुळे केवळ कारकून तयार करणे हा त्यांचा हेतू असला तरी आपल्या दृष्टीने इंग्रजी शिक्षण वरदान ठरले आहे. विविध भाषा बोलणाऱ्या इंग्रजीने एकत्र आणले आहे. पाश्चात्य साहित्य वाचून त्यांचे प्रागतिक विचार जाणून घेता आले आणि आधुनिक विचारांचा प्रसार झाला. दळणवळण आणि संपर्क प्रगती. 1853ला सुरू झालेल्या रेल्वेमुळे पोस्ट, तारायंत्र तसेच यामुळे ब्रिटिशांबरोबरच भारतीयांचाही फायदा झाला, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. निरनिराळ्या प्रांतातील जनतेशी संपर्क प्रस्थापित झाला. यातून राष्ट्रवादी विचारांची देवाणघेवाण झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील उठाव. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत, भिल्ल, कोळी यांचे उठाव अयशस्वी झाले तरी त्यातून महाराष्ट्रात राष्ट्रवादी भावना तेवत राहिली होती. त्यानंतर मध्यमवर्गीयांचा उठाव. यामध्ये सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी या चळवळीतून राष्ट्रवादा भावनेला व्यापक स्वरूप दिले. साहित्य, वृत्तपत्र यांनी केलेली लोकजागृती. यामध्ये लोकहितवादी चिपळूणकर, गोखले, दादाभाई नौरोजी, महात्मा फुले, रानडे, टिळक यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यानंतर आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील विविध संघटना. त्यातील पहिली संघटना आहे बॉम्बे असोसिएशन. ही जगन्नाथ शंकर शेट यांनी स्थापन केली होती 1852ला मुंबई येथे. ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. त्यानंतरची आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. ही दादाभाई नौरोजी लंडन येथे 1866ला. त्यानंतर त्यांनी ही शाखा मुंबईमध्ये 1869मध्ये याची शाखा स्थापन केली. त्यानंतर पुढची आहे सार्वजनिक सभा. ती ग.वा. जोशी यांनी स्थापन केली 1877ला पुणे येथे. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही फिरोजशाह मेहता यांनी स्थापन केली 1885 आणि मुंबई येथे. ही आहे राष्ट्रीय काँग्रेसची सभेची स्थापना, हे त्यावेळेस होते. ॲलन ह्यूम, रिपन, नानाशंकर शेठ, दादाभाई नौरोजी, व्योमचंद्र बॅनर्जी यांच्या प्रयत्नातून 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत सभागृहात राष्ट्रीय सभा स्थापन झाली. 28 डिसेंबर 1885ला गोकुळदास तेजपाल संस्कृत शाळेच्या सभागृहाच्या राष्ट्रीय सभा स्थापन झाली. त्यानंतर विविध प्रांतातून या सभेत 72 प्रतिनिधी हजर होते. संपूर्ण देशासाठी ही एक व्यापक चळवळ आणि व्यासपीठ ठरले. यात राष्ट्रीय काँग्रेसचे 3 कालखंड मांडले जातात की पहिला आहे 1885 ते 1905चा मवाळ किंवा नेमस्त कालखंड. त्यानंतर दुसरा आहे 1905 ते 1920 जहाल किंवा टिळक कालखंड म्हणतात. त्यानंतर 1920 ते 1947ला गांधी युग असं म्हणतात. त्यापैकी आहे मवाळ कालखंड. सनदशीर राजकारण, इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास, अर्जविनंत्याचा कालखंड, शिष्टमंडळे हा त्यांचा दिनचर्या होती, म्हणजे हे त्यांचा वापर करत होते. त्यापैकी दादाभाई नौरोजी, त्यामध्ये कोण कोण होते तर दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे, तेलंग हे मवाळ पुढारी होते. त्यांच्याबरोबर ब्रिटिशांचा आदर्शवाद होता. ब्रिटिशांच्या न्यायी आणि उदारमतवादीवर त्यांचा विश्वास होता. वित्तहानी करून काहीही साध्य होणार नाही, ब्रिटिशांची वैर पत्करून काहीच उपयोग नाही असं त्यांना मानत होते. भारतीय लोकांना राजकीय शिक्षण देऊन राज्यकारभार समर्थपणे सांभाळण्याची पात्रता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला होता. मवाळांच्या मागण्यांकडे ब्रिटिशांनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यानंतर थोडे द्यायचे आणि बरेच असे नाकारायचे अशी त्यांची नीती होती. मवाळांच्या ब्रिटिशांनी मान्य केलेल्या मागण्या.
कोणत्या मागण्या मान्य केल्या तर इंडिया काउन्सिल ॲक्ट 1892 त्यांचा कायदा मंजूर झाला. या कायद्याने केंद्रीय आणि कायदेमंडळातील सदस्य संख्या वाढवली गेली. वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार कायदेमंडळाला दिला, मात्र त्यांना मताधिकार दिला नव्हता. हे तर लक्षात ठेवा. दादाभाईंनी ड्रेन थिअरी मांडून संपत्तीचे इंग्रजांकडून झालेले अपहरण जाहीरपणे निषेध केले. गोखले यांनी भारतासाठी वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली. ही चळवळ पूर्णतः अयशस्वी झाली नाही. राष्ट्रीय भावना जागृत ठेवली गेली. आपण एका राष्ट्राचे नागरिक आहोत ही भावना जागृत झाली. भारतीयांनी राजकीय शिक्षण दिले. ब्रिटिश सरकारची चुकीची धोरणे निदर्शनास आणून दिली. भारतीयांना भारतावर स्वराज्य करण्याचा अधिकार आहे हे जनतेला पटवून दिले. त्यानंतर आहे लोकमान्य टिळक किंवा जहाल कालखंड. नेमस्थांच्या कार्यास अपेक्षित यश मिळाले नसल्याने राष्ट्रीय सभेतील तरुणांचाच भ्रमनिरास होऊ लागला. ब्रिटिश दार्जिना धोरणाचा भारतीय जनतेस काही उपयोग नाही अशी विचारधारा आकारास येऊ लागली. स्वदेशीचा पुरस्कार करून परदेशी मालावर बहिष्कार टाकणे, राष्ट्रीय शिक्षणाला प्राधान्य देऊन प्रखर राष्ट्रवाद निर्माण करावा असे तरुणांना वाटू लागले. त्यातच बंगालची फाळणी झाल्यानंतर तर जहाल मार्गाशिवाय पर्याय नाही यावर जणू शिक्कामोर्तबच झाले. सनदशीर राजकारण करून फाळणीसारखे फळ पदरात पडत असेल तर कशाला असले राजकारण असा प्रश्न तरुण विचारू लागले. कर्झनच्या काळात त्याने केलेल्या दडपशाहीमुळे तरुण आक्रमक होऊ लागले. जपानसारख्या लहान राष्ट्राने रशियाचा पराभव केल्यानंतर भारतातही ब्रिटिशांचा पराभव करू शकतो असा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला. त्यांची विचारसरणी अशी होती की ते प्रतिकार करत जन आंदोलन करत निशस्त्र संघर्ष, त्यानंतर जन आंदोलन, निशस्त्र संघर्ष, स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी मालावर बहिष्कार, काँग्रेसमध्ये जनसामान्यांना सामील करून घेणे, सरकार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही ही त्यांची भावना होती. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणणे. टिळक युग. यामध्ये लाल बाल पाल आणि टिळकांसह बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय असे पुढारी होते. त्यांना लाल बाल पाल असे म्हणत. काही वर्षे अरविंद घोष यांचे योगदान मिळाले. 1906 काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुसूत्रीचा वापर टिळकांनी सुरू केला. त्यांना व्हॅलेंटाईन चिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले होते. 1880 पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केले. 1881 पुण्यात त्यांनी केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. त्यापैकी केसरी हे मराठीत होते आणि मराठा हे इंग्लिशमध्ये होते. 1884 पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1885 पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. 1887 त्यांनी आगरकरांशी मतभेद झाले आणि आगरकरांनी केसरीतून बाहेर पडले. त्यानंतर 1893 पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. 1895 शिवजयंती उत्सव साजरा केला. 1898 ते 1908 1908 ते 1914 या काळात त्यांनी मंडाले येथे गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. म्हणजे 1908 ते 1914 येथे मंडालेच्या कारागृहात त्यांनी गीता रहस्य हा शिक्षा भोगत असताना हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर 1916 पासून त्यांनी होम रूल चळवळ सुरू केली. एक लक्षात ठेवा मित्रांनो की या घटनांवर क्रम लावा असा विचारू शकतात, तर हे क्रम तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आहे 1916चा लखनौ करार. 1907च्या सुरत अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. जहाल आणि मवाळ यांच्यात मतभेद मिटवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला. पहिल्या महायुद्धात खलिफाच्या प्रश्नांवरून भारतीय मुसलमान दुखावले होतेच. त्यामुळे इंग्रज मुसलमान विरोधी आहेत असे वाटल्याने मुसलमानांनी राष्ट्रीय चळवळीत जवळची वाटू लागली होती. त्यानंतर लखनौ येथील काँग्रेस अधिवेशनात जहाल, मवाळ, मुस्लिम लीग यांनी समझोत्याचा मसुदा तयार करून तो मंजूर करण्यात आला. तिथूनच त्यांनी लखनौ असं महात्मा गांधींनी सही केली होती. राष्ट्रीय सभेने मुस्लिम लीगच्या वेगळ्या मतदारसंघाला विरोध करण्याचे सोडून दिले. मुस्लिम लीगने राष्ट्रीय साम्राज्याअंतर्गत स्वराज्याच्या मागणीस मान्यता दिली. परस्परांमधील मतभेदाचे मुद्दे बाजूला करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकत्र येऊन आंदोलन करण्याची त्यांनी तडजोड केली. 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांचे निधन झाल्यावर राष्ट्रीय काँग्रेसमधील टिळक युगाचा अस्त झाला. टिळकानंतर कोणी हिकमती जहालवादी नसल्यामुळे व तोपर्यंत राष्ट्रीय राजकारणात महात्मा गांधींचे आगमन झाल्यामुळे जहाल चळवळ मागे पडली. महात्मा गांधींनी राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सत्याग्रह या मूलतत्वाचा आधारित अहिंसक संघर्षाचा मार्ग स्वीकारला.
फिजी बेटे, चंपारण्य, अहमदाबाद, खेडा येथे हे प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर काँग्रेसमध्ये महात्मा गांधींचा प्रभाव वाढला. टिळकांचे निधन होताच गांधी युग या नव्या पर्वाला सुरुवात झाली. त्यानंतरचं आहे 1920 ते 1947चं गांधी युग. सशस्त्र क्रांतिकाराची चळवळ. इंग्रजांच्या जुलमी दडपशाही विरोधी मवाळवादी धोरण प्रभावी ठरल्यानंतर जहालवादी विचारसरणी प्रभावी ठरली. प्रखर क्रांतिकारी तरुणांनी स्वतःच आपला मार्ग शोधला. युगांतर आणि बंगाली साप्ताहिकातील 22 एप्रिल 1906 या अंकात क्रांतिकारकांसाठी अरविंद घोष यांचे बंधू बारेंद्र कुमार घोष यांची तपशीलवार कार्यक्रम सुचवला. ब्रिटिश राजवटीविषयी लोकांत द्वेषाची भावना निर्माण करणे, तरुणांना शिस्त आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणे. त्यानंतर शस्त्रे शक्यतो देशातच गुप्तपणे तयार करणे आणि गरज पडल्यास परदेशातून प्राप्त करणे. या कार्यक्रमासाठी लागणारा पैसा श्रीमंतांकडून लूटमार करून मिळवणे. देशभक्तीपर गीते, भारतीय इतिहासातील शूरवीर नायकांचा उज्ज्वल पराक्रमांचे महती सांगून जनतेत स्वाभिमान निर्माण करणे व त्यायोगे बलिदान करणारी पिढी तयार करणे हे त्यांचा उद्देश होता. त्यानंतर पुढचे आहेत महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ. त्यामध्ये आपण चाफेकर बंधूंचे बलिदान पाहणार आहोत. 22 जून 1897ला मध्यरात्री पुण्यातील गणेश खिंडीत प्लेग कमिशनर रँड लेफ्टनंट गव्हर्नर हे साहेबांकडे मेजवानी आटोपून घोडागाडीतून परतत असताना त्यांच्यावर दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी गोळ्या झाडल्या. द्रविड बंधूंच्या विश्वासघातामुळे आपले 2 भाऊ फाशी गेले म्हणून वासुदेव हरी चाफेकर यांनी द्रविड बंधूंना ठार केले. कोल्हापूरचा शिवाजी क्लब. महाराष्ट्रातील वर्धा, नागपूर येथे आर्य बांधव समाज, पुण्यातील चाफेकर क्लब यांच्यासह कोल्हापूर येथे शिवाजी क्लब निर्माण झाला. या क्लबच्या सभासदांनी चाफेकर बंधूंना पकडल्यानंतर युरोपियनांचे खून करणे चांगले, चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे असा प्रचार केला. यावेळी या क्लबचे सभासद 100 होते. शाहू महाराजांचे अनेक स्नेही अधिकारी देखील या क्लबचे आधारस्तंभ होते. 19 फेब्रुवारी 1899 रोजी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात एक पत्रक लटकवलेले आढळले. त्यात म्हटले होते की तरुणांनो जागे व्हा, शस्त्रे हातात घ्या. त्यांनी लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले, त्यांच्याविषयी ती वापरा. त्यानंतर आहे बीडचा उठाव. 1899ला बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व सदाशिव निळकंठ जोशी यांनी केले. त्यांनी विविध नावे धारण करून हा उठाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांविरोधात पैसा उभारण्यासाठी फ्रान्स आणि रशियाला आपले लोक पाठवण्याची तयारी त्यांनी केली होती. मात्र त्यांचा कट उघड झाला. उठाव फसल्यानंतर सदाशिव जोशी भूमिकेत झाले ते कायमचेच. त्यानंतर गुप्त संघटनांची निर्मिती. आर्य बांधव समाज हा वर्धा आणि नागपूर येथे श्रीधर परांजपे, बुवा उपाध्याय आणि अभ्यंकर यांनी सुरू केला. यवतमाळ येथील गुप्त संघटना सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने यांनी सुरू केला. अमरावतीतील गुप्त संघटना दादाभाई खापर्डे, हैदराबाद येथील गुप्त संघटना नरहरपंत घारपुरे, बोरामणीकर आणि सातवळेकर. बेळगाव येथील गुप्त संघटना गंगाधर देशपांडे 1924ला. नाशिक येथील मित्रमळा आणि अभिनव भारत 1900 आणि 1904ला सावरकर बंधूंनी. तर हे जोड्या लाभांना विचारू जाऊ शकतात की यवतमाळ येथे कोणी नेतृत्व केलं होतं ते सिद्धनाथ काणे आणि वाजने, अमरावतीचं खापर्डे, हैदराबादमध्ये बोमणीकर, वाळवेकर आणि घारपुरे, बेळगावमध्ये देशपांडे, नाशिक येथील मित्रमेळा आणि अभिनव हे कोणी केलं होतं सावरकर बंधूंनी. त्यानंतर आपण पाहणार आहोत की बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण. कोल्हापूरचे के डी कुलकर्णी बॉम्ब तयार करण्यासाठी जपानला गेले होते. सोलापूरचे गोविंद नारायण पोद्दार हे देखील बॉम्ब बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी जपानला जाऊन आले. त्यांनी माहीम येथे कारखाना काढून अनेकांना बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान दिले. सेनापती बापटही बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी रशियाला जाऊन आले होते. टिळकांच्या अनुमतीने कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर यांनी 1902 ते 1904 या कालावधीत नेपाळला वास्तव करून केले. त्यांनी शिवाजी क्लबचे कार्यकर्ते हनुमंतराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ब्रिटिशांनी त्यांचा सुगावा लागला आणि नेपाळच्या पंतप्रधानांच्या मध्यस्थीमुळे खाडिलकर वाचले. म्हणजे हे लक्षात ठेवा की बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी कोण कुठे कुठे केले होतं. त्यामध्ये कोण होतं म्हणजे कोल्हापूरचे के डी कुलकर्णी होते,
तेही जपानला गेले होते. सोलापूरचे गोविंद नारायण पोद्दार होते, ते पण जपानला गेले होते. त्यानंतर सेनापतीचे बापट हे रशियाला जाऊन आले होते. इथं फसवलं जाऊ शकतं की ते जपानला गेले होते, पण सेनापती बापट हे कुठे गेले होते? रशिया. त्यानंतर टिळकांचे अनुयायी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर होते. त्यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी किंवा बंदुका तयार करण्यासाठी स्वतःचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला होता, पण इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि ते नेपाळच्या पंतप्रधानांच्या मध्यस्थी केली त्यांनी आणि त्यामुळे ते त्यातून वाचले गेले. त्यानंतर सिद्धनाथ काणे, त्यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत की ते यवतमाळच्या टिळकवादी गुप्त संघटनातील सभासद होते. कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांनी बारिंद्र कुमार घोष यांच्या गुप्त संघटनेशी संबंध आला. नरहर भावे, नागपूरचे आबाजी पातुरकर यांच्या सहाय्याने ते डॉक्टर काण्यांनी फ्रेंचांच्या ताब्यातील चंद्रनगरहून 8 पिस्तुले, 1 बंदूक आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य घेऊन यवतमाळला आणले होते. असे होते सिद्धनाथ काणे. त्यानंतर आहेत सेनापती बापट. त्यांचं पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट असं होतं. ते अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या गावचे होते. मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेऊन 1904ला ते लंडनला गेले. माझ्या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी मी आजपासून यावत जीव या काया वाचा मनाने झटेन आणि तिची हाक येताच तिच्या सेवेसाठी धावत येईन. या कामी मला देहाचा होम करावा लागला तरी मी फिरून पुन्हा भारतखंडातच जन्म घेईन आणि अपुरी राहिलेले काम करून दाखवीन, अशी शपथ महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी घेतली होती. त्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊसचे ते सदस्य बनले होते. श्यामजींच्या प्रयत्नांनी बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्यासाठी ते पॅरिसला गेले होते. म्हणजे सेनापती बापट हे रशियाला गेले होते, त्यानंतर ते पॅरिसलाही गेले होते. बॉम्ब बनवण्यासंबंधित पुस्तिका त्यांनी भारतात पाठवली होती. बॉम्ब बनवण्यासाठी जी साधन सामग्री लागते किंवा जी इन्फॉर्मेशन लागते त्याची पुस्तिका त्यांनी भारतात पाठवली होती. भारतात परतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. नंतर काही दिवसांनी त्यांना मुक्त केले. 1914 नंतर त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडला आणि ते विधायक मार्गाकडे वळले. त्यानंतर आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अभिनव भारत संघटना. शालेय शिक्षण घेत असताना चापेकर बंधूंना झालेल्या फाशीचा त्यांच्यावर प्रभाव होता. जोसेफ मॅझिनी या इटालियन देशभक्ताचाही प्रभाव होता. त्यांचे चरित्र त्यांनी लिहिले होते. विद्यार्थी दशेत त्यांनी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली 1900 मध्ये. पुढे मित्रमेळाचे 1904 मध्ये अभिनव भारतमध्ये रूपांतर झाले. त्यांचे बंधू गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांनी या संस्थेचे कामकाज चालवले. परदेशातून शस्त्रे भारतात पाठवून सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरोधात प्रचार करणे आणि शक्य त्या ठिकाणी गनिमी काम्याने लढा चालवणे, उठावासाठी योग्य संधी शोधणे आणि स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व या कार्यक्रमाद्वारे त्यांनी लोकमत जागृत करणे ही अभिनवची प्रमुख उद्दिष्टे होती. अभिनवची उद्दिष्टे कोणती असा प्रश्न जर विचारला तर ते लिहू शकता तुम्ही. असं सांगू शकता की उठावाची योग्य संधी शोधणे, यासाठी स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमाद्वारे लोकमत जागृत करणे ही अभिनवची प्रमुख उद्दिष्टे होती. त्यानंतर 1906ला इंडिया हाऊसची शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून ते सावरकर लंडनला गेले. तेथे त्यांनी मॅझिनीचे चरित्र लिहिले. इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यासोबत त्यांनी गुप्तपणे बॉम्ब बनवण्याचे कामही चालू केले. त्यानंतर इंग्लंडमधून भारतात पिस्तुले पाठवली. त्यांनीच पाठवलेल्या पिस्तुलाने अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता. मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीचा वध केला. सावरकरांवर संशय होऊन लागल्यानंतर ते 1910 मध्ये पॅरिस येथे आले. पॅरिसहून लंडनला आल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. त्यानंतर मोरिया बोटीने भारतात त्यांना आणण्यात आले. भारतात आणली जाताना त्यांनी मॉर्सिलिस बंदराजवळ 8 जुलै 1910 रोजी प्रसिद्ध अशी उडी घेतली. ती उडी खूप प्रसिद्ध आहे की त्यांनी, परंतु नाशिक येथे आणून त्यांना खटला भरण्यात आला. त्यावर त्यांना 25 वर्ष जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. जॅक्सनचा खून खटल्यातही त्यांना 25 वर्ष जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अशी एकूण 50 वर्ष त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर अनंत कान्हेरे 21 सप्टेंबर 1909 रोजी नाशिक विजयानंद थिएटर, नाशिक संगीत शारदा अकॅडमी, संगीत शारदा नाटक, कलेक्टर जॅक्सनचा वध, त्यांना पकडून फाशी, नंतर अभिनव भारतच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची धरपकड. त्यानंतर पुढचं आहे गांधीयुग.
महात्मा गांधी 1869 ते 1948. महात्मा गांधींचे प्राथमिक शिक्षक पोरबंदर येथे झाले. उच्च शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांनी बॅरिस्टर लंडनला केले. वकिली मुंबईला केली. दादा अब्दुल्ला यांचा खटला लढण्यासाठी ते आफ्रिकेत गेले. लिओ टॉलस्टॉय यांच्या द किंगडम ऑफ द गॉड इज विदिन यू या पुस्तकाचा आणि जॉन रस्किन यांच्या ऑन टू दी लास्ट या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत टॉलस्टॉय फॉर्म आणि इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राची त्यांनी स्थापना केली. महात्मा गांधींचं आफ्रिकेतील वृत्तपत्र टॉलस्टॉय फॉर्म आणि इंडियन ओपिनियन. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत 1907 ते 1914 या काळात अनेक सत्याग्रहांचे यशस्वी नेतृत्व केले. 1915 मध्ये भारतात ते परत आले. त्यानंतर 25 मे 1915 रोजी साबरमती येथे आश्रम स्थापन केला. त्यांनी 1936 मध्ये सेवाग्राम स्थापन केला. त्यानंतर फिजी बेटे, चंपारण्य, अहमदाबाद गिरणी कामगार आणि खेडा सत्याग्रह अशा यशस्वी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात त्यांनी प्रभावी नेता म्हणून त्यांचा उदय झाला. त्यानंतर आहे असहकार चळवळ. 1 ऑगस्ट 1920 रोजी देशात अहिंसक चळवळ त्यांनी सुरू केली. सप्टेंबर 1920च्या कलकत्ता अधिवेशनात चळवळीचा आराखडा मांडला. त्यानंतर 26 डिसेंबर 1920च्या नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी असहकार चळवळीला काँग्रेसने मान्यता दिली. अधिकारपदे, पदव्या, मानाचा त्यांनी त्याग केला. सरकारी सभा कार्यक्रमाला नागरिकांनी हजर राहू नये असे त्यांनी सांगितले. सरकारी शाळांच्या ऐवजी राष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. त्यानंतर सरकारी न्यायालयांवर बहिष्कार टाकावा. देशी न्यायपंचायतीत जावे. त्यानंतर कायदेमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालावा. मेसोपोटेमियात पाठवण्यासाठी केल्या जाणाऱ्या मुलकी, लष्करी आणि नोकर भरतीवर बहिष्कार घालावा. परदेशी मालावर बहिष्कार घालावा आणि स्वदेशीचा पुरस्कार करावा. त्यानंतर महाराष्ट्रातील असहकार कार्यक्रम. शिवरामपंत परांजपे, काकासाहेब खाडिलकर, गंगाधरराव देशपांडे, वासूकाका जोशी, हरिभाऊ फाटक, चिंतामणराव वैद्य हे प्रमुख टिळकवादी अनुयायी महात्मा गांधींचे नेतृत्व मान्य करून चळवळीत उतरले. मात्र अण्णासाहेब भोपटकर, बॅरिस्टर जयकर, नचिकेळकर यांना असहकारिता पटत नसतानाही केवळ काँग्रेसच्या प्रतिष्ठेचेही त्यांना पाठिंबा दिला. काँग्रेसने मंजूर केलेल्या ठरावात नमूद न केलेल्या पण महात्मा गांधींना पसंत असणाऱ्या मद्यपान निषेध चळवळीने कार्यक्रमास सुरुवात केली. मद्यपान निषेध कार्यक्रम यामध्ये पुणे, ठाणे, धारवड या भागात जोर होता. त्यानंतर मुंबईतही ते सुरू झाले. महाराष्ट्रात शांततामय मार्गाने चळवळ सुरू झाली. धारवाडचे कलेक्टर पेंटर यांनी 30 जून 1920 रोजी जमावावर गोळीबार केला. पेंटरने दडपशाहीवर महात्मा गांधींवर टीका केली. पेंटरच्या दडपशाहीवर महात्मा गांधींनी टीका केली. त्यानंतर या चळवळीस धारवाड येथे लाभलेले हिंसक वळण लक्षात घेऊन महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार मुंबई काँग्रेसने मुंबईतील निदर्शने ऑगस्टपर्यंत स्थगित केली. या काळात 89 खटले भरून 60 निदर्शकांना दंड झाला. दंड इतके भरावे लागले की पैशाच्या खर्चाच्या अभावी ही चळवळ थांबावी लागली. त्यानंतर न्यायालयांवर बहिष्कार. असहकाराचा कार्यक्रम मान्य झालेल्यांपैकी काहींनी 1 वर्षभर वकिली सोडली. काही जणांनी नवीन काम हाती घेण्यास नकार दिला. भुसावळचे वासुदेवराव दास्ताने, सोलापूरचे रामचंद्र शरद राजवाडे, सातारचे अष्टपुत्रे, उंबरगावचे नानासाहेब देवदेकर इत्यादींचा त्यात समावेश होता. मात्र ज्यांच्याकडे पूर्वीचेच खटले बरेच होते त्यांनी ते चालवण्यासाठी न्यायालयात जाणे सोडले नाही. त्यापैकीच आप्पासाहेब भोपटकर आणि बॅरिस्टर जयकर हे पुण्यातील अग्रगण्य वकील होते. त्यांनी वकिली सोडली नाही. आप्पासाहेब भोपटकर आणि बॅरिस्टर जयकर. सरकारी शाळा कॉलेजांवर बहिष्कार. सरकारी अनुदानांवर किंवा सरकारांकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांवर त्यांनी बहिष्कार घातला. राष्ट्रीय शाळा आणि महाविद्यालयाची स्थापना केली. 1920ला पुण्यात लोकमान्य टिळकांनी महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्यात 87 विद्यार्थी होते. काहींनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले. नंतर राष्ट्रीय शाळेत अध्यापनाचे काम केले. त्यामध्ये सांगलीचे लिमये लागू, महाडचे सकाराम भागवत आणि मालवणचे कान्होजी इत्यादी होते. यामध्ये मध्य प्रांत आणि वऱ्हाडातील आंदोलन. मध्य प्रांत आणि वऱ्हाडातील असहकार आंदोलनात सहभागी झालेले पहिले काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणजे चोळकर यांच्याशिवाय बाबासाहेब परांजपे, वामनराव जोशी यांचाही समावेश होतो. त्यानंतर मुंबईतील साधक आश्रम. 1921 मध्ये बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे अंधेरीचे आनंदीलाल पोतदार यांच्या वाड्यात साधकाश्रम स्थापन झाला.
1921ला बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे अंधेरीचे आनंदलाल पोतदार यांच्या वाड्यात साधकाश्रम स्थापन करण्यात आला. तेथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला सरकारी नोकरी करणार नाही अशी प्रतिज्ञा करावी लागत असे. येथे विद्यार्थ्यांना शेती, सूतकताई, दुग्धशाळा याविषयी शिक्षण दिले जाईल. त्यानंतर मालेगावमधील हिंसक प्रकार. मालेगाव येथे पोलीस उपनिरीक्षकाने असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या जमावाबाबत अवमानजनक टिप्पणी केल्याने जमावाने चिडून त्याला ठार केले. असहकाराच्या नावाखाली चाललेल्या या हिंसक घटनेचा महात्मा गांधींनी निषेध केला. त्यानंतर आहे मुळशी सत्याग्रह. मुळा मठानाथ यांच्या संगमावर टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प हाती घेणार होती. त्यामुळे 54 गावे पाण्याखाली जाणार होती. या कंपनीने इंग्रज सरकारबरोबर केलेल्या करारावर या बाबीकडे दुर्लक्ष केले होते. जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा कसलाही विचार करण्यात आला नव्हता. त्यामुळे शंकरराव देव, शिवराजपंत परांजपे, फाटक, भोपटकर, तात्यासाहेब केळकर इत्यादींनी महात्मा गांधींच्या हे कानावर घातले. गांधींनी हे प्रकरण सत्याग्रहाच्या मार्गाने सोडवण्याचे ठरवले. शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण असं विचारलं तर ते शंकरराव देव हे लक्षात ठेवा. यात सेनापती बापट यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर 16 एप्रिल 1921 रोजी मुळा नदीच्या पात्रात त्यांनी सत्याग्रहास सुरुवात केली. 12 दिवसानंतर आंदोलनाला उग्र वळण लागले. 1921 ते 24 अशी 3 वर्ष हा सत्याग्रह सुरू होता. हजारो सत्याग्रहींना तुरुंगात डांबण्यात आले. सेनापती बापटांना प्रक्षोभ भाषण केल्याप्रकरणी 1 वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर चौरी चौरा प्रकरण घडलं. 5 फेब्रुवारी 1922ला गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे निघालेल्या एका मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केल्याने संतप्त जमावाने पोलीस पथकावरच हल्ला केला. त्यात 21 पोलीस आणि 1 सब इन्स्पेक्टर यांचा मृत्यू झाला. महात्मा गांधींनी असहकार चळवळ तातडीने बंद केले. या अनपेक्षित निर्णयामुळे काँग्रेस नेते आणि जनता मात्र नाराज झाले. सरकारने 10 मार्च 1922ला राजद्रोहाच्या आरोपाखाली गांधींना अटक केली. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ 1930. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन बंद केल्याने अनेक नेत्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली होती. त्यातूनच 1922मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना घडून आली. पुढे राष्ट्रीय सभेवर स्वराज्य पक्षातील नेत्यांचाच प्रभाव राहिला. मात्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष CR दास यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्य पक्ष मागे पडले. स्वराज्य पक्षाकडून जनतेचा भ्रमनिरास झाला. 1927 साली सायमन कमिशनची नियुक्ती झाली. मात्र त्यात भारतीय सदस्य नसल्याने त्यास विरोध झाला. 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट आला. त्यास विरोध म्हणून बॅरिस्टर जिन्ना यांनी 14 मुद्दे मांडले. 1929ला लाहोर येथे काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी 26 जानेवारी 1930 हा स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले गेले. यातूनच सविनय कायदेभंगाची चळवळ आंदोलनास सुरुवात झाली. त्यानंतर आहे मिठाचा सत्याग्रह. मिठावरील कराचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी साबरमती आश्रमातील 79 अनुयायांसह पहिली तुकडी सत्याग्रहासाठी निवडली. म्हणजे त्यांच्यासह 79 अनुयायी होते. तसे महात्मा गांधी आणि त्यांचे 78 अनुयायी होते आणि महात्मा गांधीसह 79. त्यामध्ये पंडित खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव, केशव गोविंद हरखरे, अवंतिकाबाई गोखले, जमनालाल बजाज, बाळासाहेब खेर, बांदेकर, त्यानंतर सखा पाटील इत्यादी महाराष्ट्रीयन होते. 12 मार्चला सुरू झालेली दांडी यात्रा 5 एप्रिल रोजी संपली. हे अंतर 240 मैल होते. त्यानंतर 6 एप्रिल रोजी मिठाचा कायदा मोडला गेला आणि गांधीजींसह अनेक सहकाऱ्यांना अटक झाली. त्यानंतर धारासणा येथे सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. त्यानंतर सोलापूरमधील लष्करी कायदा. सोलापूर येथे 7 मे 1930 रोजी कामगारांनी काम थांबवले. दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. परदेशी मालाच्या होळ्या केल्या. जमावाने मंगळवार पेठेतील पोलीस चौकीवर हल्ला केला. परदेशी हल्ला चढवून पोलीस शिपायास बेदम मारहाण केली आणि त्यात 1 शिपाई मरण पावला व 1 शिपाई जिवंत जाळण्यात आला. न्यायालयाची इमारतही पेटवण्यात आली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्करी कायद्याबाबत अधिकृत वटहुकूम 15 मे रोजी काढण्यात आला. संपूर्ण भारतात सोलापूर येथे लष्करी कायदा लागू केला.
पोलिसांच्या खुनाला जबाबदार असल्याच्या आरोपावरून मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्री किसन सारडा यांना पकडण्यात आले आणि त्यांना 12 जानेवारी 1931 रोजी येरवड्यात फाशी देण्यात आली. हा दिवस सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. हे ते 4 जण. हे लक्षात ठेवा. सोलापूर नगरपालिकेवर तिरंगा झेंडा फडकवल्यानंतर इंग्रजांनी दडपशाही सुरू केली. सोलापूर भागात गांधी टोपी हे एक प्रभावी प्रतीक ठरले होते. त्यानंतर सोलापूर काँग्रेस समितीचे चिटणीस तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी काढण्याचे नाकारल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पुढचा आहे शिरोडा सत्याग्रह. बिलेपार्ले येथील छावण्यांतून सत्याग्रहाच्या तुकड्या बोटीने वेंगुर्ल्यात पाठवल्या जात होत्या. वेंगुर्ल्यास उतरून सत्याग्रहींनी शिरोड्यास पायी चालत जायचे आणि 12 मे रोजी सत्याग्रहास सुरुवात करायची असे ठरले होते. मात्र त्यापूर्वी शंकरराव देव, आप्पासाहेब पटवर्धन, वासुदेवराव दस्ताने आणि गवी केतकर, भाऊ रानडे, घाणेकर इत्यादींना पकडण्यात आले. त्यामुळे सत्याग्रहांची सूत्र डॉ. वाची आठवले, शंकरराव जावडेकर आणि विनायकराव भस्कुटे यांच्या हातात आले. एकूण 583 स्वयंसेवक शिरोड्यात सत्याग्रह करण्यासाठी आले होते. 12 मेला सत्याग्रह सुरू झाला आणि 15 मेला पोलिसांनी स्वयंसेवकांना अटक, मारहाण केली आणि सत्याग्रह थांबवण्यात आला. त्यानंतर आहे वडाळा मिठागरावरील हा छापा. मुंबई प्रदेशात काँग्रेसच्या वतीने वडाळा येथील मिठागरावर सत्याग्रह करण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. 17 मे 1930 रोजी सत्याग्रहींना पोलिसांनी पकडले. 1 जूनपर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यानंतर आहे खानदेशातील सत्याग्रह. पूर्व आणि पश्चिम खानदेशातील जिल्ह्यांनी या सत्याग्रह मोहिमेत भाग घेतला. पूर्व खानदेशात 175 व पश्चिम खानदेशातून 424 स्वयंसेवकांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील सत्याग्रह. सातारा जिल्ह्यात बिळाशी गावात जंगल सत्याग्रहात स्त्री पुरुषांनी शौर्य दाखवले. तेथे शेतकऱ्यांनी कायदेभंग करून जंगलातून एक झाड कापून ते भर चौकात ठेवून त्यांच्यावर तसेच देवळावर राष्ट्रध्वज फडकवला. त्यानंतर 5 सप्टेंबर 1930 रोजी बिळाशी येथे शिरून पोलिसांनी तो झेंडा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजूताई कदम या स्त्रीला लाठीमार खावा लागला आणि 39 जणांना पोलिसांनी पकडले. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या भाषणात जागृती घडवून आणली. ठाणे जिल्ह्यातील सत्याग्रह. ठाणे जिल्ह्यात उंबरगाव येथे 5 मेला मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व नानासाहेब देवदेकर आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी केले. मिरवणुकीतील 10,000 लोक हातात पाण्याची मडकी घेऊन समुद्र किनाऱ्याकडे गेली होती. डहाणू, चिंचणी बोर्ड आणि या ठिकाणी मिरवणुका काढून लोकांनी मिठाचा कायदा मोडला. तेथील श्यामला पाटील हे दांडी यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर चिरनोर सत्याग्रह. 25 सप्टेंबर 1930ला पनवेलजवळील चिरनोर गावातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 7 सत्याग्रही मारले गेले. नंतर झालेल्या संघर्षात मामलेदार, 3 पोलीस आणि 1 वनरक्षक असे 4 ठार झाले. 47 जणांवर खटला भरण्यात आला. केशव गुप्ते, प्रभाकर रास्ते, वसंत बेडक आणि नारायण धोंडोखरे, त्र्यंबक बेडकर इत्यादी 11 जणांवर तिथे खटला भरण्यात आला. त्यानंतर आहेत बाबू गेनू. आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ या गावचा मूळ रहिवासी असलेला बाबू गेनू यांनी सत्याग्रहात काँग्रेसचा स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला होता. 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबई शहरात परदेशी कापडाने भरलेला एक ट्रक अडवण्याच्या प्रयत्नात तो ट्रकसमोर आडवा झाला. ट्रक त्याच्या अंगावरून गेल्यामुळे मृत्यू झाला. त्यानंतर प्रक्षुब्ध जमावाने GT हॉस्पिटलच्या इमारतीवर असलेला युनियन जॅक जाळून टाकला आणि पोलीस पथकावरही हल्ला चढवला. बाबू गेनूच्या बलिदानाने महाराष्ट्रातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. त्यानंतर आहे दांडी यात्रा सत्याग्रह. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा गावामध्ये खाऱ्या पाण्याच्या विहिरी असल्याने तेथे मीठ तयार करून कायदेभंग करण्याची योजना केली. मुळशी सत्याग्रहातील क्रांतिकारक नेते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली विहिरीमधून पाणी काढून मीठ बनवण्यात आले. त्यामुळे कायदेभंग झाला. वर्धा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते दहीहंडीला गेले होते. नागपूर येथे 13 एप्रिल 1930 रोजी नरकेसरी अभ्यंकरांनी जाहीर सभा घेऊन तिथे मिठाच्या पुड्यांचा लिलाव करण्यात आला. यवतमाळ येथेही बापूसाहेब आणे, लोकनायक बापूजी आणे यांनी मिठाच्या पुड्यांचा लिलाव केला. अकोला जिल्ह्यात दुर्गाताई जोशी, दादासाहेब गोळे, ब्रिजलाल बी यांनी कायदेभंग चळवळ राबवली. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात गावोगावी आंदोलन करून कायदेभंग करून अवैध मिठाची विक्री सुरू होऊ लागली. अमरावती जिल्ह्यात कायदेभंग करून डॉ. भोजराव देशपांडे, मारुतराव मोरे इत्यादींचा सक्रिय सहभाग झाला. त्यानंतर पुसदचा जंगल सत्याग्रह. पुसदच्या आरक्षित जंगलात
जंगलातील गवत 10 जुलै 1930 रोजी कापून बापूजी आने यांच्या नेतृत्वाखाली 11 स्वयंसेवकांनी कायदा मोडला. आने यांनी 6 महिन्याची शिक्षा झाली. 11 जुलैला डॉक्टर मुंजे यांनी असा सत्याग्रह केला व त्यांना शिक्षा झाली. त्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषद महात्मा गांधींना सहभागी होता यावे यासाठी लॉर्ड आयर्विन यांनी महात्मा गांधींबरोबर करार केला. या करारानुसार सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करण्यात आली. दुसऱ्या गोलमेज परिषद उपस्थित राहून महात्मा गांधींना अभिप्रेत असलेल्या मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी पुन्हा सविनय कायदेभंगाची हाक दिली. दरम्यान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल केले. महात्मा गांधींनी ही इंग्रजांची हिंदूमध्ये फूट पाडण्याची रणनीती वाटली. त्यामुळे त्याविरोधात एरळा येथील तुरुंगात त्यांनी उपोषण सुरू केले. अखेर 25 सप्टेंबर 1932 रोजी गांधी आणि आंबेडकर यांच्यात पुणे करार होऊन अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी 148 राखीव जागा ठेवण्याची सहमती झाली. त्यानंतर हळूहळू सविनय कायदेभंग चळवळीचा जोरही ओसरला आणि 1933 पासून महात्मा गांधींनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी कार्य करण्यास प्राधान्य दिले. तर येथे आपण थांबूयात मित्रांनो. पुढचा पार्ट आपण नेक्स्टमध्ये पाहूयात. त्यामध्ये असेल छोडो भारत आंदोलन. थँक्यू.